हाऊस बोट अर्थात पाण्यावर तरंगणाऱ्या घरात राहण्याचा आनंद घेण्यासाठी बरेच लोक पैसे खर्च करून केरळला जात असतात. तर या ठिकाणची लोक डोळ्यात तेल घालून रात्रभर घराची राखण करण्यात व्यस्त असतात. एवढंच काय तर पावसामुळे अक्षरशः चिखलात झोपावं लागतं. का ही लोक आपल्या लहान मुलांना प्लॅस्टिकच्या कागदामध्ये गुंडाळून ठेवत असतील? गुरांच्या घोट्यापेक्षाही वाईट पाण्यात तरंगणाऱ्या घरात कशी राहतायत ही 5 कुटुंब? आम्ही जरी नसलो ना की मग आम्ही घेऊन जातो संगतीनं. मग ते असं कापडामध्ये दडवून ठेवतो. काय कागदात पोरं दिवसभर कागदामध्ये कशी बसते लहान मुलं? मग ते त्याच्यातच बसून राहतात, दिवसभर बसतात त्याच्यातच. अहो पण त्यांना भूक बिका लागलं तर स्वयंपाक करता येतो पाऊस पडल्यावर? पाणी नाही आतमध्ये येतं हो, मग त्या स्वयंपाक करता. पण इथं बघ पाणी एवढं जवळ, मग हे पाणी कधी इथं घरात घुसत नाही का? धंद्यावर गेलो होतं कसल्या? कोळशाच्या. कुठं? तिकडे कर्नाटक. तुम्ही कोळसा फोडता का? नाही, मग भटी लावायची अशी लाकडी तोडून. हां, म्हणजे तुम्ही ते कोळसे काढून द्यायचे त्यांना. मग जेवढी गोणी असेल तेवढे पैसे. हा, म्हणजे एक गोणी किती रुपयाला जाते? 200 रुपये. मग असे किती गोणे काढते दिवसभर? महिन्यात 30 नाही होत. 30 नाही होत? मंडळी नमस्कार, मी मिलिंद भोसले आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रामधील सर्वात लोकप्रिय मराठी यूट्यूब चॅनल मी वाटसरू. ही लोक आहेत ना, ही मुलं अशा घरामध्ये राहतात ना की त्या ठिकाणी खाली आहेत ना, घरामध्ये भुई नाही, चिखल आहे. पावसाचं पाणी येऊन घरामध्ये चिखल झालं आहे. अशा परिस्थितीमध्ये ते राहतात. आणि हे कुठं तर राजगड किल्ल्याच्या पोटामध्ये पालीगावच्या बाजूला का ओढ्याच्या बाजूला यांची घरं आहेत, यांची वस्ती आहे. जेमतेम 6 ते 7 घरांची वस्ती आहे. आणि ही सगळी मुलं आहेत. ही मुलं आपल्या आईवडिलांबरोबर इथं राहतात का तर हे फक्त पोट भरायला. घरांची तुम्ही अवस्था पाहिली ना तर त्या घरामध्ये जनावरं पण राहणार नाहीत. थोडी अतिशयोक्ती तुम्हाला वाटेल आणि ह्या लोकांविषयी जरा वाईट बोला असं वाटेल, पण ही सत्य परिस्थिती आहे, हे वास्तव आहे. मंडळी, राजगड किल्ल्याच्या पायथ्याला पाली नावाचं गाव आहे. म्हणजे जो किल्ल्याचा दरवाजा आहे ना, पाली दरवाजा, त्या दरवाजाकडे जाताना डावीकडे ह्या लोकांची वस्ती आहे. हो, आम्ही सहज आमचं लक्ष गेलं तिथं आम्हाला फक्त कौलारू घर दिसलं. एक घर दिसलं ज्या घरातून आहे ना दूर येत होता. म्हणजे स्वयंपाक कोणतरी करते असं वाटलं. आणि त्या उत्सुकतेने आम्ही इकडं आलो. आणि जेव्हा खरं इकडं आलो ना तेव्हा काय पाहायला मिळालं याची वास्तवता किती आहे आणि किती भयंकर आहे. इकडं 1 2 3 4 5 6 7 ते 8 घरं आहेत. आणि या 7 ते 8 घरामध्ये लोक अक्षरशः जनावरासारखे राहतात. खोटं वाटेल तुम्हाला, पण हा खाली चिखल आहे ना, तो चिखल त्यांच्या घरामध्ये. आणि हा समोर जो वाडा आहे, त्या वाड्याचं पाणी पण कधी कधी त्यांच्या घरात येते. आणि हा किल्ले राजगड ह्या दुख्याच्या आड तो लपलेला आहे. आणि तो दरवाजा आहे पाली दरवाजा. तेव्हा का तुम्हाला जर झूम करून दाखवलं ना तर कळेल की लोकांची किती गर्दी आहे. तेव्हा का आणि माझा बोट आहे ना, तो दरवाजा आहे, तो पाली दरवाजा. आणि तिथून आपले पर्यटक वर जातात. हे बघ तिथं. आणि ह्याच किल्ल्याच्या पायथ्याला इथं लोकांची वस्ती इथं. आणि हे पाणी कधी पण आतमध्ये येऊ शकते. संकटाला उशाला घेऊन झोपण्याचं सामर्थ्य दाखवणाऱ्या ह्या लोकांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, हे बहुधा आपण विसरत चाललोय. या काटेरी वाटेने चालण्याचा प्रयत्न करतोय आज. दीदी, आता हे तुझं घर आहे, इथं पावसाचं गळत नाही होय ते, मग काय करतो? तिथं काकीकडे झोपायचं. मग जास्त पाऊस पडला तर तेव्हाच काकीकडे जातो झोपायला. मग स्वयंपाक कुठं करता? स्वयंपाक करता तर पाऊस पडला पाणी नाही आतमध्ये येत? येतं हो.
मग त्या स्वयंपाक करता. पण इथं बघ पाणी एवढं जवळ, मग हे पाणी कधी इथं घरात घुसत नाही का? कधी झोपतो कुठं मग? काकीकडं. बापरे. मंडळी बघा, सगळा चिखल आहे इथं. ह्या ठिकाणी लोकांची वस्ती ती राहतात, इथं स्वयंपाक पण इथं करतात आणि झोपायला कुठं आता बाजूला. तुम्ही ह्या घरात किती लोक राहता? तिघच. कोण कोण? माझा एक भाऊ आणि मी एक आणि पप्पा. आई? आई वारली. मग स्वयंपाक कोण करतं? मी कितीला आहे तू? चौथीला. बस खाली बरोबर तू बस. तुला स्वयंपाक कोणी शिकवला मग? नाही, मी काकीकडे नसा शिकलेली. आई कधी गेली? आई वारलेली ना, तेव्हापासून शिकली. पण आई कधी वारली? 2 वर्ष झाली. मंडळी घर बघा, एक घर अक्षरशः पाण्याने थेंब थेंब करून खाली चिखल झालाय, तरी पण ही मुलं इथं राहतात आणि ताई राहते आणि ताई स्वयंपाक करते. मग तुम्ही भाजीपाला कुठून आणता? पप्पा आणतात वाजेवरून. हा का? तुम्हाला शाळा कुठं आहे? इथं आहे बसलेवाडी. भोसलेवाडी. पण तू शाळेत जाते का? हो जाते. शाळेत जायचं का? बाजूला ओढा आहे, त्या ओढ्यातून पाणी पण आतमध्ये येऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे पावसाचं पाणी पण आतमध्ये येऊ शकतं, तरी पण ही लोक इथं राहतात. ताई कोण आहे का घरात? काय नाव तुमचं? विमल. अहो, ह्या घराची अशी मी अवस्था बघितली, पावसा पाण्याचं पाणी आतमध्ये येत नाही वय. मग झोपता कुठं? ह्याच्यातच झोपून राहतो. ह्या चिखलामध्ये झोपता तुम्ही? कुठं जाणार? तिकडं पण बघा कसं वारं यायला जागा आहे. मग पावसा पाण्यात जास्त पावसाला भीती नाही वाटत? वाढते ना भीती. तिकडनं येतो ना पाऊस, तिकडनं लाट आली का इकडे येतं पाणी, पार इकडे घराकडे येतं. ते वड्याचं पाणी घराकडे येतं? वड्याचं पाणी येतं, हे इथनं मधनं असं जातं, हे इकडनं निघलं. मग तरी पण ह्याच्यातच राहायचो. मग कुठं जाणार आम्ही? कवा कवा पाऊस नसल्यावर मग राहतो बाहेर, असं उघड्यावर राहतो. स्वयंपाक कसं तरी कराल बाबा, ठीक आहे, वर झाकून देऊन, पण झोपायची मोठी अडचण आहे ना. हा, झोपायला. आणि जीवाला भीती पण आहे, पाणी वाढलं तर? वाढतं पाणी मोठा एकदम आला का ते पार तिकडनं येतं, डायरेक्ट इकडनं जातं असं इकडं. ती मग घरात बारातनं इकडं नाही येत, असं जातं मधनं इकडं खाली. पण रात्रभर जीवाला भीती असेल ना? भीती असते. जेवत नाही आम्ही, रात्रीच्या बसून राहतो, रातभर बसून राहतो आणि सकाळच्या उठतो. मग जायचं कुठं धंद्या बिंद्याला तर पाऊस लय लागतो. इकडं ह्या भागाकडे पाऊस लय लागतो. कुठं जायला पण भेटत नाही, कुठं माशाला खेकड्याला कुठं जायला भेटत नाही, घरातनंच बसून राहतो. मग कोण देणार आहे आपल्याला खायला? असं आहे ना. गडी माणूस जातात कामाला, बाई राहतात घरी, कवा कवा बाई पण जातात. मग काय करतील बसून, सर्व जातो आम्ही. बरं ठीक आहे, तुम्ही गेला, हा, मग तुमच्या पोरं बाळा दिवसभर ध्यान ठेवायला कोण असतं? जातात ना, शाळेला पाठवतो आम्ही. शनिवार रविवारचं कोण असतं मग? नाही, ते मग आम्ही घेऊन जातो ना माग. आम्ही नाही घरात ठेवत. आम्ही जरी नसलो ना की मग आम्ही घेऊन जातो संगतीनं. मग ते असं कापडामध्ये दडवून ठेवतो. काय? कागदात पोरं आणि काम करतो. दडवून ठेवायचे ती पोरं, मग ते आम्ही कामं करतो. मग काय करणार? कागदामध्ये दडवून ठेवायची? त्याच्यात ती मग ठेवायची. ती बसून राहतात त्याच्यात गप. पाऊस वरनं पडतो ना मग डोक्यावर, मग त्याच्यात ती बसून राहतात कापडामध्ये गप. मग काय करतात? ते दिवसभर कागदामध्ये कशी बसतात लहान मुलं? मग ते त्याच्यातच बसून राहतात, दिवसभर बसतात त्याच्यातच. अहो, पण त्यांना भूका बिका लागलं तर? जेवण आणतात ना ती, म्हणजे आता आम्ही मंजुरी करतो ना, मग त्यांना आम्ही भात बीत कालवून बिलवून सांगतो, ते आणतात जेवण बिवण कालवून बिवून घेऊन येतात. मग तेच आपण जेवायचं थोडं थोडं, असं सगळ्या पोरांना पण द्यायचं असं. पण ते पोरं कसं राहतं कागदामध्ये? मग आता काय करणार? आपण दिवसभर ठेवलं तर एखाद्या पाण्यातनं वाहून जायचं, ही काळजी आपल्याला. पण ते घराच्या बाहेर जात नाही? नाही, ती पोरं लय मस्तीवाले आहेत, ती जातात त्या वड्याला फिरायला. मग तीच भीती वाटते, पाण्याने एकात गेलो वाहून तर कुठं हुडकणार आम्ही? ते बारकी लेकरांचं मग? ते सर्व घेऊन जातो मग आम्ही कामाला गेलो का. तुम्ही जे म्हणलं ना आता, अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही म्हणलं मी कागदामध्ये गुंडाळून ठेवतो पोरांना. काय करणार? आता तसंच हाल काढले त्या पोरांचा. आता ती शाळेला जातात म्हणून बरं आहे, शाळेला गेली ना तर मग आम्हाला काळजी नसती. अहो, पण आपल्या जीवाचा तुकडा असं कागदामध्ये गुंडाळून ठेवायचं? मग आता काय? आता ती आता मोठी झाल्यात, आता काय काळजी नाही. पण आता ती बारकी होती तेव्हा ती कागदातच असं गुंडळून ठेवतो आम्ही. मग त्याला काय करायचं? तुम्हाला आलं का माहिती नाही, पण अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की एवढी वाईट आणि विदारक अवस्था आहे लोकांची, की जर लहान मुलं असतील ना तर त्यांना प्लॅस्टिकच्या कागदामध्ये दिवसभर गुंडाळून ठेवायचं. का तर पाऊस येतो म्हणून आणि आपण कामाला जायचं. अक्षरशः
काळजावर दगड ठेवून हे लोक आहेत ना आपल्या मुलांना त्या पिशवीमध्ये गुंडाळून कामाला जातात. आजकाल शहरामध्ये पाळणाघरं आहेत, बेबी सिटिंग आहेत. लोक तिथं 50-50 हजार रुपये फी भरतात. पण इथं कुठं लोकांना काय सुविधा आहे? अक्षरशः प्लॅस्टिकच्या कागदामध्ये त्यांना गुंडाळून ठेवून ही माऊली आपल्या जीवावर दगड ठेवून कामाला जाते. किती रुपये कमवते असे परत जीवावर? 300 रुपयासाठी. मग काय करणार? खायला कोण देणार? खायला असलं तर हे करणार ना. खायला असलं आपल्या घरात तर आपण खाणार, नाही खायला असलं काय खाणार? उपाशीच झोपणार ना. जमेची बाजू ही की ह्या मुलांना शाळेची आवड आहे आणि शाळा शिकतायत. मागची पिढी गेली पण ह्या पिढीला शाळेची आवड आहे आणि ते शिकतायत, ही जमेची बाजू आहे. आभाळ वाजलं धडाधूम, पावरा सुटला सो सो सुम, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख, पाऊस आला धो धो धो, पाणी वाहिलं सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली, बोटीवर बसलेला बेडूक तो ओरडला डरावडूक डरावडूक. मंडळी, कोण म्हणतं या गावाकडे मुलांमध्ये प्रतिभा नसती, हुशारी नसती? त्यांना मी सहज म्हणलं 2 गाणी म्हणा, कविता म्हणा. एवढी सुंदर कविता म्हणली या भारतीताईंनी. त्यांना फक्त एक प्लॅटफॉर्म मिळला ना तर हे पण पुढे जाऊ शकतात. त्यांना फक्त एक चान्स मिळला पाहिजे. आम्ही या लोकांनी चान्स दिला तरी मुलं आहेत ना नक्कीच उद्या मोठ्या शिखरावर पोचतील, उद्या मोठ्या पदावर ते कामसुद्धा करतील. आता त्यांचं तुम्ही घर बघताय, ह्या घरात आहे ना अक्षरशः मी तर बनले ना जनावरं पण राहू शकणार नाहीत त्या ठिकाणी ते राहतात. का तर परिस्थितीमुळं ह्या लोकांना हक्काची घरं नाही आहेत. त्यामुळं ज्या ठिकाणी आसरा मिळेल त्या ठिकाणी त्यांना आसरा शोधायला लागतो आणि आपलं पोट भरण्यासाठी लोकांची मजुरी करावी लागते. आता ही पण लोक आहे ना मजुरी करतात. ही मुलं वय वर्ष 10च्या आतमध्ये आहेत पण ह्यांनाही कधी कधी मजुरीला जावं लागतं 100-200 रुपयासाठी. का? पर्यायच नाही, दुसरं काही उत्पन्नच नाही. त्यांना मासे विकून खेकड्या विकून पैसे मिळायचे. पण आता पाऊस पडल्यामुळे आहे ना खेकड्या मासे ते पकडत नाहीत. भात लावणी सुरू झालेली आहे त्यामुळे कुठंतरी भात लावायला त्यांना जावं लागतं. आणि ही पण मुलं आहेत ना लहान लहान मुलं पण आहे ना भात लावायला जातात. आता हे तू काय तोडते चुलीला? ताई आता ही ओली फाटी पेटतात का? मग काय करायचं? गेलो होतो तिकडे धंद्यावर, ते आम्हाला आता सोडलं म्हणून. कुठे गेला होता? धंद्यावर गेलो होतो. कसल्या? कोळशाच्या. कुठं? तिकडे कर्नाटक. कर्नाटकला? एवढ्या लांब? हा. मग तिकडे किती महिने काम असतं? ते असतं जूनपर्यंत असतं. हां. मग पाऊस पडला की इकडे यायचं, मग 6 महिने इथं काढायचे, 6 महिने तिकडे काढायचे. मग तिकडं कसं पगार वाजतं का? नाही, ते गोणी वाजतं. हां. गोणीव म्हणजे? पोत. हां. एक पोत 200 रुपये. मग तुम्ही कोळसा फोडता का? नाही, मग भटी लावायची अशी लाकडी तोडून, हां मग ते कोळसा काढायचे आणि मग द्यायचं. मग ते लाकडं कोण आणणार? ते मालक असतो दुसरा, तो आम्हाला इथून उचल घेऊन घेतो तिकडं. म्हणजे तुम्ही ते कोळसा काढून द्यायचे त्यांना, मग जेवढी गोणी असेल तेवढे पैसे. हां. म्हणजे एक गोणी किती रुपयाला जाते? 200 रुपये. मग असे किती गोणे काढते दिवसभर? महिन्यात 30 नाही होत. 30 नाही होत? बापरे. 3000 रुपये मिळत नाही तुम्हाला महिन्याला? पण तुम्ही जर तिकडे गेला 6 महिने तर तुमच्या पोराबाळाची शाळा बिळा? शाळा तिथं असते आजी घेऊन. हां. मग तुम्ही नवरा बायको तिकडे जातो का? हां. लय दिवस नाही राहत आम्ही, 2 महिने 3 महिने असं राहतो. पण पोरांना शिकवा बरं का शाळा. हां. तर तुम्ही काढलं ठीक आहे, पण त्या पोरांना नका तुमच्या असं करायला लावू. त्यांना पण मग आयुष्यभर असा कोळसा काढायला लागेल. हा, तसंच होईना. आमच्यासारखं त्यांचं वाटोळं नको व्हायला म्हणून त्यांना शिकवायची शाळा. जर जोरात पाऊस झाला, घरात मध्ये गळायला लागलं, तुम झोपतं कुठं? घरातच. मग ते पाणी पिणी ती पोरं कुठे गेली बघा तुमची? सगळा भरोसा नाही, पाण्याचा कवा येणार कवा नाही सांगता येत नाही. तसं नाही, मग कधी कधी जर जास्त पाऊस आला, वरून जास्त गळायला लागलं तर मग इथंच राहतो, कुठं जायचं मग? मग त्यावेळेस तुम्हाला झोप लागते का? पण नाही, बसतो आम्ही, पोरं बाळा आहेत ना मारकी, मग कसं झोप लागेल. हां. मग तुमची ठीक आहे सासूबाई घरी आहे, तुम्ही कामाला जाता. मग सासूबाई नसेल, घरात मोठं माणूस नसेल तर मग त्या लहान मुलांना तुम्ही कुठे ठेवता? आम्ही मागं घेऊन जातो कामावर, बसत्यात बांधावं कागदाखाली. पावसा पाण्याचं पण? हा, मग काय करायचं? इथं राहिलं एखादं वाहून गेलं
मग काय होईल. हा ना, निम्मा जीव तिकडे निम्मा जीव इकडे. मंडळी ती मुलं बघा, हाय का त्यांना भीती? तेव्हा का ती बारकी 2 पोरं गेले बघा कुठं, त्यांना भीती नाही काय नाही. अरे बापरे. आणि आपण काय म्हणतो, मानो बाहेर जाऊ नका, पाण्यात भिजू नका, लांब खेळायला जाऊ नका. ते बघ कुठे गेलेस. ए पाऊस बिऊस आहे का नाही, पाणी येतं ना. हाय का त्यांना भीती? आपण चालू शकत आहे. तिकडे ते गेले. तिथे काय करता तुम्ही, काय करता? हाय का त्यांना भीती नावाचा प्रकारच नाही अजिबात पोरांना. तिथलं चालणं अवघड आहे. तर ते कुठे गेलं बघा. त्या पोरांना ना पाण्याची भीतीच नाही अजिबात. तुम्हाला भीती वाटत नाही बाय? भीती वाटत नाही? पडला बिडला माझी हाय का? अरे पडताल ना, पाणी बिणी आलं तर वाहून जाताल तुम्ही. जास्त पाणी आल्यावर. अरे तुम्हाला भीती नाही वाटते पावसाच्या पाण्याची इथली? भीती वाटते पण हीच मुलं नाही ऐकत. अरे कधी कधी जोरात जर पाणी आलं तर तुम्ही वाहून जाताल. इकडे नाही यायचं कधी. एकटं असलं की, एकटं असलं ना घरी कोण नसेल इकडे नाही यायचं. चला, तुम्हाला पाणी कुठे इथे प्यायला आहे का? हो का मंडळी, या लोकांना इथं पाणी प्यायला आहे. हे पाणी कसं काढता उन्हाळ्यात? पावराने काढतं का? हो का, याचं विहिरीचं पाणी जास्त खोल नाही बाळा. ही विहीर खोल आहे का? जास्त खोल नाही ना. मागा सर जास्त नको नका येऊ. आणि इकडे यायचं नाही बरं का पावसा पाण्याचं. या पाण्यात खेळायला यायचं नाही. घरी कोण नसेल ना इकडे यायचं नाही. आपल्या घरात बसायचं, घरातून बाहेर नाही पडायचं. काय चला आता, चला चला चला. मंडळी, हा ढगांच्या आड लपलाय ना तो किल्ले राजगड. आणि या राजगडाच्या बरोबर कोपऱ्यावर इथं पाय ठेला या लोकांची वस्ती आहे. एक 4 ते 5 घरं आहेत फक्त. ह्यांना घरं काय म्हणायची तर त्याच्या डोक्यावर छप्पर आहे आणि कौलेत म्हणून त्याला घरं म्हणायची. ते कौलं नसती ना तर ह्याला कोणीही घर नसती म्हणली, झोपडी बांधली असती. आणि अशा ह्या झोपडीत या लोकांचं राहणीमान आहे. आणि तर राहत आहेत ते लोक. विचार करा, हे जर पाणी जोरात आलं तर यांच्या घरापर्यंत पण पाणी कधी कधी गेलेलं आहे. ती ताई मला म्हणली की पावसाचं आहे ना काहीतरी ह्या घरात पाणी गेलेलं आहे. लाईटच नाही का? नाही मग स्वयंपाक कसं करता? करतो इथंच. हे पावसा पाण्याचं गळत नाही होय? गळतोय, त्याला काय करायचं. स्वयंपाक करेल माणूस पण झोपायचं काय अडचण? झोपायचं इथंच. मग झोपताना गळत नाही ते? गळतोय हां, तरी तिथंच झोपायचं. कुठे जायचं मग? तुमच्या घरी कोण कोण असतं? आम्ही 4 जण असतो. कोण कोण? सासू एक असती माझी, हां, आम्ही एक आणि माझं पोरं 2 आणू. तुझं लग्न झालंय होय? हा. मी म्हणलं तू शाळेत जाते अजून. नाही मगाशी तुला विचारलं शाळेत जाते का, मला वाटतं तुझं लग्न झालं ना अजून. नाही, मग पोरं 2 आहेत. आहेत का पोरं? एक पोरगी आहे, एक पोरगा आहे हां, आणि एक नवरा आणि 4 जण आहे आम्ही इथं. बरं. मग उद्योग काय असतो तुम्हाला? उद्या काय नाही, लावणी तेवढीच. चूल कुल कुठं तुमची? इकडे आहे. स्वयंपाक चाललाय हा एवढं लवकर? हा चहा करते का आम्हाला? करते. कोण आहे दुसरी? मंडळी, तुम्हाला माहिती असेलच, मी वेळोवेळी सांगतो मी कधी चहा पित नाही. फक्त या ताईंच्या हातचा आणि ताईंचा आग्रह म्हणून पितोय. त्यांच्या हातची चव बघायची. तुम्ही पाहिली असतील त्यांची घरं. त्यांना पण एक माणूस म्हणून जगायचा अधिकार 100% आहेच ना. हो, ती पण माणसंच आहेत, आपल्यासारखीच हाडामासाची माणसं आहेत. त्यांना पण जगू द्या आणि त्यांच्याबरोबर राहा. त्यांच्याबरोबर एक दिवस एक क्षण अनुभवा. त्यांनी काय खातात ते खा. त्यांचं पण सुखदुःख समजून घ्या. दीदी, अजून तू घरातली कोणती कोणती कामं करते? सगळी करते. म्हणजे स्वयंपाक करण्यापासून भांडी बिंडी सगळं? हो आणि धुणं पण? म्हणजे सगळं आवरून तू शाळेत जाते कशी वाचली? हा, सगळं आवरून संध्याकाळी सगळं आवरून मी शाळेत जाते.
घरातलं सगळं आवरून मी शाळेत जाते. मग शाळेतनं परत आल्यावर मग परत स्वयंपाक, हो, मग अभ्यास कधी करते? मग रात्रीचाच लाईटीवर करते मी. हा ना, रोजचा अभ्यास करतेस? हो शाळेत जायला आवडतं का? हो. मग तुला असं अवघड नाही वाटत का बाबा आमच्या त्यांची आई आहे, त्यांचे स्वयंपाक करतात सगळे, ते मम्मी मला एकटंच काम करायला लागतंय, तरी पण करते? भाऊ मोठा आहे का बारीक आहे? बारका आहे, एवढंसं छोटं. मग शाळेत जायला गाडी बिडी असते का? नाही, मग चालू जातो इथून. चालत त्याला किती वेळ लागतो? नाही आता थोडंच आहे इथं, वडा आहे ना त्याच्या इकडं पलीकडे जायचं, आली शाळा इथं. बरं आहे, तेवढं तरी बरं आहे. ताई ह्या घरात कोण नाही का? घरात कोण आहे का? मंडळी बहुतेक लोक आहे ना कामाला गेलेत. सध्या भात लावणीची कामाची गडबड चालू आहे, त्यामुळं बहुतेक मुलं आहेत ना कामाला गेलेत. आज रविवार आहे, घरातली मोठी माणसं पण कामाला गेलेत आणि त्यांच्याबरोबर काही मुलं पण कामाला गेलेली आहेत. त्यामुळं जेमतेम बाबाची नाकळती मुलं आहेत ना तेवढीच घरी आहेत. हो का, इथं एक घर आहे. आता इथं कोण आहे बा? कोण आहे का नाही घरात? हो आहे सोय घरात? घरचं कुठे गेले बाळा? भात लावायला. कुठे जरा तो चेहरा बघू दे मला. घरची कुठे गेली? भात लावायला. भात लावायला? हो. तू कितवीला आहे? 5वी. 5वीला. नाव तुझं? किरण. किरण. शाळा कुठे आहे तुमची? इथं नाही जात शाळेत, मग कोकणात जात होतं. कोकणात? मग आता शाळेत जात नाही का? का? ढाकला नाही. अरे मग तिकडं का बंद केलं? इकडं आलो ना भात लावायला. तू भात लावायला आला इथं? अरे पण तुझं वय किती भात लावायला? तू भात लावायचं काम करतो? हो. अरे बापरे, मग आज नाही भात लावायला गेला? नाही, उद्या जाणार आहे. उद्या जाणार आहे. मग तू भात लावायला गेल्यावर तुला किती रुपये रोज मिळतो? भेटतो 100, 200, 300, 400. पण तू अख्खा दिवस काम करतो. अरे पण तुला काम होतंय करायचं, तू केवढीच आहे? होतंय. मंडळी हा ना खावडा जीव. कितीला आहे तू? 5वी. 5वीला. जेमतेम त्याचा 11 वय असेल तर हा मजुरीने जातोय आणि त्याला काय 200-300 रुपये मजुरी मिळते. शाळा होती कोकणामध्ये, शाळा सोडली आणि इकडं आला का तर भात लावायला आणि 4 पैसे कमवायला. आता 4 पैसे कमवून तू परत तिकडे जाणार का? नाही, मग इथंच. तिथे राहणार? हो. मग आज का नाही कामाला गेला? आज नाही गेला. घरात कोण कोण आहे आता? आजी, मी आणि आई. आजी, मी, आई आणि पप्पा? पप्पा नाही, पप्पा तिकडं आहे हमरज. हो का. मग आजी कुठे आज? भात लावायला गेले ते पण. मग सगळं भात लावायलाच गेले. हो. मला इकडे आज म्हणजे जरा. अरे इथं पावसाचं गळत नाही बरं? नाही. नाही गळत? नाही. स्वयंपाक कोण करतं मग? आजीच? हो. अरे सगळं खाली ओलं झालंय बघ, इथं भुई सगळी ओली झाली. मग तुम्ही याच्यावर झोपता का? हो. अरे पण खाली असं ओलं नाही वाटत झोपायला? तर काही आहे ना. अरे बापरे. तर तुम्ही पण येते. नाव सांगायचं तुमचं? सार्थक. सार्थक. तुझं रे बाळा? रोहन. तर तुझं रे ये की तू पण ये, लाजतो कशाला? तुझं नाव काय? योगेश. तुझं रे बाळा? सागर. व्हेरी गुड. थांबा. तुझं नाव काय? गणेश. इकडे सगळं इकडे या. सगळं इकडे या. असो बरक्त धूळ पेरणीला, आवाज मोठा करा. लागला मातीचा जीव झुरणीला, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आसो मरणीला, येऊन कधी दिवस जाच क, येऊन कधी दिवस जाच क, कसावीस डोळे बनले त्यात ग, कसावीस डोळे बनले जात ग, कोरडे नक्षत्र पूर्वापनीला, आलेलं हा फुट दूर दाटनीला, मिलत्या डोळ्यांना मे फुट इशारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे. नमस्कार. अरे छान म्हणले. पण एवढी गोष्ट चांगली आहे की त्या मुलांना शिकायची आवड आहे आणि ते शिकतायत, ते एक बरं आहे. आणि त्यांना ते शिकण्याच्या आवडीमुळे ना ते नक्कीच एक दिवस पुढे जातील, आता शंका नाही.
खोकून खोकून ठकला फटकन फुटला भोपळ्याच्या बिया रानभर झाल्या पाऊस पडेताच तरारून आल्या भोपळ्याचे वेल वाढत गेले भोपळ्यांच्या वेलांना भोपळे आले कवळे कवळे छान छान भोपळे आजीनी बाजारात नेऊन विकले आजीनी बाजारात नेऊन विकले. छान छान टाळ्या एकदा सगळ्यांना टाळ्या वाजा. अरे वा गुड 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 हुशार आहेत मुलं बाबा. ताई खरंच चहा छान झाला आणि मी तुम्हाला सांगतोय मी गेले 20 वर्ष चहा कधी पिला नाही. खास तुमच्या आग्रह खातर तुम्ही केला म्हणून चहा पिलाय मी. धन्यवाद. आणि आमच्याकडे तुम्हाला छोटीशी भेट देतो आम्ही. मी घ्या. आधी मला आहे ना खरंच नाही वाटलं की तुम्ही आहे ना म्हणजे तुमचं लग्न झालं आहे किंवा तुम्हाला 2 मुलं आहेत. तुम्ही शाळा किती शिकला? शाळा नाही शिकले मी. बरं लवकर लग्न केलं का? हा लवकर लग्न झालं. हां आमच्या इकडे बारक्यापणीच लग्न करतात. मग तर लवकर लग्न झाल्यानंतर तुम्हाला काय अडचण आल्या घर चालवायला? कळत होतं का घर कसं चालवायचं स्वयंपाक कसा करायचा? काय नाही कळत होतं. सासूने समजत शिकवलं. हां सासू चांगली आहे तिने समजत शिकवलं. मग शिव्या बिव्या नाही देत काय नाही. पण मुलांना शिकवा बरं का. हा शिकतात. मग तुम्ही आता कसं तुमचं गेलं तुम्ही सोडून दिलं शाळा पण मुलांना का सोडलं? हा त्यांना नाही सोडत. शाळा एकमेव असा पर्याय आहे की तुम्हाला चांगलं आयुष्य पुढे मिळू शकेल. शाळा सोडू नका अजिबात. आता तुम्हाला चिल्ल्या पिल्ल्यांना भारती भावाला पण दे नंतर आला की सांग. थँक्यू 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 टाटा बाय बाय. चला बाळांनो बाय बाय टाटा टाटा. गेली मुळे काय त्यांच्या हातात 20 रुपयाची नोट दिली पण एवढे खुश झाले. पण एवढं मला गोष्ट त्यांची आवडली की त्यांना शाळेची आवड आहे आणि खरंच त्यांच्या त्या हुशारीवरूनच कळलं. कारण त्यांनी छानपैकी जी गाणी म्हणली ना ती गाणी एकदम माझ्या हृदयामध्ये कोरली गेली. आत्तापर्यंत एवढे व्हिडिओ केले ना त्या सगळ्यात हृदयस्पर्शी व्हिडिओ वाटला मला. म्हणजे अक्षरशः मनाला भावलेला व्हिडिओ या. आपण नक्की पुन्हा येऊ आणि ह्यांना काहीतरी मदत 100% मिळवून देऊया. मंडळी तुम्हाला ह्या मुलांची बुद्धिमत्ता हुशारी तुम्हाला कळली असेल. त्यांनी म्हणलेली गाणी तुम्हाला नक्की आवडली असतील. माणुसकी म्हणून त्यांना मदत करायला तुम्ही 100% पुढाकार घ्या. ह्या ठिकाणचं मी लोकेशन शेअर करतो. तुमच्या वतीने जेवढी होईल ना तेवढी मदत घ्या. वस्तू रूपाने पैसे रूपाने किंवा त्यांना कपडे रूपाने द्या पण द्या. त्यांचं लोकेशन मी दिलेलं आहे. मला खात्री आहे की तुमची मदतीपर्यंत नक्की पोहोचेल. वास्तव आपण पाहायला मिळतंय हे खरं आपलं दुर्भाग्य आहे. पण आपण जर पुढं आलो तर ह्या लोकांची परिस्थिती नक्की बदलू शकते. मंडळी पुन्हा एकदा भेटूया अशा एका वेगळ्या वळणावर वेगळ्या ठिकाणी आणि वेगळ्या आनंदासोबत. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हाला एक विनंती आहे असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तुम्ही ते केलं असेल अशी मला खात्री आहे. आणि चला मंडळी थँक्यू धन्यवाद. मंडळी स्वतःचं सुख थोडंसं बाजूला ठेवून एखाद्याच्या ओठावर हसू फुलवून पहा. दुसऱ्याच्या आनंदासाठी पेटवलेला एक छोटासा दिवा आपल्या आयुष्याच्याही वाटा न कळत उजाळून टाकतो. कारण माणुसकीच्या नात्यात दिलेला आनंद कधीच कमी होत नाही. तो परत येतो दुप्पट प्रेम बनून, दुप्पट समाधान बनून.